ओम नमो आदेश. आज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करावीशी वाटते की बरेच लोक कमेंट करतात आणि बरेच लोक विचारतात की आम्हाला शाबरी विद्या पाहिजे, शाबरी विद्येचे मंत्र सांगा. आणि बरेच लोक त्याबद्दल कमेंटही करतात की शाबरी विद्या ही स्वयंसिद्ध विद्या आहे, त्याला सिद्ध करायची गरज नाही आहे. नक्कीच ही विद्या जी आहे ती स्वयंसिद्ध आहे, नाथांनी त्याला तशी बनवलेली नक्कीच आहे. पण ही सिद्ध होण्यासाठी किंवा तुम्हाला फलीभूत होण्यासाठी, तुम्हाला फलीभूत का नाही होत याचा कधी विचार केला आहे? डेफिनेटली आपण याचा विचार नाही करत. आपण फक्त जनरल 2-4 गोष्टी विचारतो की मला काय करावं लागेल, की प्राणायामाने सिद्ध होते का, या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे. नाथांना ती स्वयंसिद्ध होती, पण तुम्ही नाथांच्या आचरणासारखं आचरण करतात का? नाथांची जी नियमावली आहे ती तुम्ही पाळलेली आहे का? सर्व नाथ हे गुरुपरंपरेमध्ये येतात. तुम्ही गुरुपरंपरेमध्ये आहात का? तुम्ही दीक्षा घेतलेली आहे का? नाथांचे जे नियम आहेत, मांस, मदिरा, मत्स्य, जे काही नॉनव्हेज वगैरे आहे ते नाथांनी कधी स्पर्श नाही केलं. ठीक आहे. नाथ सूर्योदयापूर्वी उठून योग वगैरे साधना त्यांनी बनवला आणि ते स्वतःही त्याचं पालन करायचे. तसं तुम्ही वैयक्तिक स्वतः काही करतात का, ज्यामुळे तुम्हाला ती योग जी काही शाबरी विद्या आहे ती तुम्हाला प्राप्त होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असं वाटत असेल तर कमेंट करा, सांगा, डिस्कशन करा. पण असा अंधाधुंदी फक्त शाबरी विद्याचं कवित्व नाथांना करायला किती वेळ लागला होता याचीही नोंद घ्या. नवनाथ पारायणामध्ये 6 महिने स्वतः जे प्रथम नाथ आहेत, म्हणजे आदिनाथानंतर जे प्रथम नाथ आहेत, बडेदादा मच्छिंद्रनाथ, त्यांना सप्तशृंगी मातेने 6 महिने, इतक्या अवतारी पुरुषांना 6 महिने लागले ज्या शाबरी विद्येला कवित्व करायला, तिला बनवायला किंवा तिला परत रिव्ह्यू करायला वगैरे जे काही असेल ते. पण त्यांनाही 6 महिने लागले. आणि आपले लोक, सध्याच्या पिढीचे लोक जनरल एक गोष्ट करतात की आम्हाला शाबरी विद्येचा मंत्र पाहिजे आणि तो लगेच फलीभूतही झाला पाहिजे. सो अशा भ्रमात राहू नका, कारण याने काही होणार नाही आहे. हां, एक गोष्ट आहे, तुम्ही गुरु करा, गुरु परंपरेमध्ये जा आणि त्याच्यातून तुम्ही पहा की तुम्हाला बरंच काही भेटेल. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती पाहिजे असेल तर खूप सारे ग्रंथ आहेत नाथांचे, ते अभ्यासा आणि तुम्हाला नक्की त्याच्यातून काही ना काहीतरी माहिती भेटेल. पण बिना गुरुचं किंवा फक्त शाबरी विद्या स्वतंत्र स्वयंसिद्ध आहे, त्यामुळं काहीही जादूटोण्याच्या नादी लागू नका, कारण त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. ओम नमो आदेश. नाथ आपल्यावरती कृपा करोत. धन्यवाद.